संकल्प अतुल दादांचा शिवजन्मभूमी जुन्नरच्या उत्कर्षाचा, अत्याधुनिक सुविधातून खेळाडूंना प्रोत्साहन देणार, क्रीडा क्षेत्रात जुन्नरचं नाव गाजवणार। नमस्कार। विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये वाव देण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये येडगाव या ठिकाणी धरणाच्या शेजारी एक 10 एकरामध्ये अद्ययावत क्रीडा संकुल आपण उभा करतोय। शासनाची त्याला मान्यता सुद्धा आली आहे। 15 कोटी रुपयाची मान्यता सरकारने दिली आणि पहिल्या टप्प्यात त्यांनी 5 कोटी रुपये मंजूर करून त्याचं काम सुद्धा आपण चालू करतोय। या क्रीडा संकुलामध्ये आपल्या गोरगरीब ग्रामीण भागातली जी मुलं असतील ती मैदाना खेळात अत्यंत प्रावीण्य कमावतात आणि म्हणून ते अद्ययावत क्रीडा संकुल आपण जे उभं करतोय त्यामध्ये अनेक खेळ, त्यामध्ये बॅडमिंटन असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, ॲथलेटिक्समध्ये काही स्पोर्ट्स असतील, इंडोर गेम्समधले काही स्पोर्ट्स असतील, हे सगळे डेव्हलप आपण तिथं करतोय। एक चांगलं प्रशिक्षण, एक चांगले डाएट, आपण क्रीडा संकुल एक अद्ययावत उभं करतोय। आपले जुन्नर तालुक्यामधले खेळाडू देश पातळीवरच नाही तर जगामध्ये नाव कमवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं क्रीडा संकुल उभं करण्याचं काम आम्ही येडगाव या ठिकाणी करतोय। जुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय। महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय। या कबड्डी क्षेत्रात आपण अनेक खेळाडू जुन्नर तालुक्यातले तयार केले। पुण्याच्या नाही, महाराष्ट्र नाही तर देश पातळीवर नाव कमवलेले आपले कबड्डीचे खेळाडूपटू आहेत। माझा असा मानस आहे की आपल्या जुन्नर तालुक्यातले अनेक खेळाडू क्रीडा संकुलमधून तयार व्हावेत। आपलं हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच मी विनंती करतो। 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मला सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। अत्याधुनिक सुविधातून खेळाडूंना प्रोत्साहन देणार, क्रीडा क्षेत्रात जुन्नरचं नाव गाजवणार।